नमस्कार दर्शक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. काही दिवसांवर लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. त्यापूर्वी सगळ्या राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी मोठ बांधणी सुरू केलेली आहे. जवळजवळ लोकसभेचे सर्वच उमेदवार जे आहेत ते फिक्स झालेले आहेत. महाविकास आघाडीचे जवळजवळ 42 उमेदवार जे आहे ते फिक्स झालेले आहेत. काही जिल्हे सोडले तर म्हणजे 6 जर जागा सोडल्या तर सगळ्या जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीच्या फिक्स झाल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संदर्भामध्ये आणखी एक नवी घडामोड आणि मोठी बातमी समोर येते. सोलापूरमध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामी हे गेल्या 4 वर्षांपासून चर्चेमध्ये राहिलेले आहेत. म्हणजेच त्यांची जात पडताळणी हे प्रकरण आणखी प्रलंबित आहे. म्हणजेच सोलापूर हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी हा राखीव आहे आणि जय सिद्धेश्वर स्वामी म्हणजे जे भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत 2019चे, त्यांनी बनावट जात प्रमाणपत्र लावून निवडणूक लढले असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर हे प्रकरण थेट जात पडताळणी समितीकडे गेलं आणि जात पडताळणी समितीचे तत्कालीन अध्यक्ष ज्ञानदेव सूळ यांनी हे प्रमाणपत्र अवैध ठरवलं. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई हायकोर्टानं त्या प्रकरणावर जे आहे ते पुन्हा एकदा फेर सुनावणी घेण्याचं ठरवलं. या दरम्यानच्या काळामध्ये ज्ञानदेव सूळ यांची तिथून बदली करण्यात आली. पुन्हा ते प्रकरण जे आहे ते प्रलंबित ठेवण्यात आलं आणि त्यानंतर प्रकरण प्रलंबित कुठपर्यंत आहे माहीत आहे का? तर आजपर्यंत ते प्रकरण जे आहे ते प्रलंबित आहे. आता भारतीय जनता पार्टीनं वेगळी शक्कल त्या ठिकाणी लावण्याचं ठरवलेलं आहे. एकीकडं जय सिद्धेश्वर स्वामी यांना 4 वर्षाचा कार्यकाळ कशा पद्धतीने दिला या संदर्भामधली चर्चा आहे. कारण सुनावणी, पडताळणी आणि त्यानंतर समितीच्या अध्यक्षाच्या बदल्या या सगळ्या गोष्टींचा फार मोठा उहापोह सध्या चर्चा केली जाते आणि त्याबद्दल सुद्धा कुजबूजसुद्धा ऐकायला मिळते. सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आता नवा ट्विस्ट आलेला आहे. जय सिद्धेश्वर स्वामी यांचं जात प्रमाणपत्र जे आहे ते अवैध ठरलेलं आहे. आता उमेदवार नेमका कोणता द्यायचा हा सगळ्यात मोठा सवाल त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी समोर आहे. जय सिद्धेश्वर स्वामी यांचं प्रमाणपत्र अवैध तर ठरलंच आहे. आता तिथं पुन्हा अशा प्रकारची शक्कल लावली जाऊ शकत नाही. एखादं डुप्लिकेट बनावट जात प्रमाणपत्र देऊन एखादा उमेदवार त्या ठिकाणी पुन्हा एकदा निवडून आणणं किंवा मग रणांगणामध्ये उभा करणं भारतीय जनता पार्टीसाठी ते धोकादायक असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे. आता सोलापूरमधून नवी बातमी समोर येते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या सोलापूर शहरच्या आमदार प्रणिती शिंदे ह्या भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. तशा प्रकारची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. उद्याच्या निवडणुकीमध्ये सोलापूर लोकसभेच्या त्या उमेदवारसुद्धा असतील अशा प्रकारची जोरदार चर्चा सोलापूरमध्ये आहे. कशा प्रकारची ही सगळी रणनीती असेल येणाऱ्या काळामध्ये पाहणं महत्त्वाचं आहे. मागच्या 2019च्या निवडणुकीमध्येच प्रणिती शिंदे ह्या भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार होत्या. मात्र प्रणिती शिंदे यांनी स्वतः नाकारलं होतं अशा प्रकारची चर्चा आहे. वडिलांची म्हणजेच सुशीलकुमार शिंदे यांची भारतीय जनता पार्टीमध्ये प्रणिती शिंदे यांनी जावं अशा प्रकारची इच्छा होती. तसं त्यांनी बोलूनही दाखवलं होतं. मात्र प्रणिती शिंदे यांनी नकार दिला, भारतीय जनता पार्टीमध्ये जायला नकार दिला अशा प्रकारची माहिती मिळते. या लोकसभेला मात्र प्रणिती शिंदे या भारतीय जनता पार्टीच्या लोकसभेच्या सोलापूरच्या उमेदवार असतील अशा प्रकारची जोरदार चर्चा आहे. तसा भारतीय जनता पार्टीला मी सांगितल्याप्रमाणे पर्यायसुद्धा नाही आहे. जो पर्याय त्यांनी मागच्या दरवाजातून किंवा मग डुप्लिकेट पद्धतीने येण्याचा निवडला होता तो पर्याय त्यांच्यासाठी धोकादायक ठरलेला आहे. जरी सत्ता असली, समितीच्या अध्यक्षांना बदललं गेलं तरी प्रकरण वादाच्या भोवरामध्ये राहिलेलं आहे आणि ते तब्बल आजपर्यंत त्यांना जे आहे ते ठेवावं लागलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचा प्रयोग भारतीय जनता पार्टीला परवडणार नाही. म्हणून स्थानिकचा आणि बलाढ्य नेता, खंबीर नेता किंवा मग एक पारदर्शी आणि आरक्षित जागेला पात्र असणारा उमेदवार भारतीय जनता पार्टीला असणं आवश्यक आहे. त्यामुळेच प्रणिती शिंदे या भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आहेत. खरं तर ही फार मोठी बातमी आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये सोलापूरमध्ये पुन्हा एक नवा राजकीय भूकंप होण्याचे चान्सेस आहेत. भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का देणार असल्याचं बोललं जात आहे. आता प्रणिती शिंदेंनी मागच्या वेळेस नकार दिला होता. आता यावेळेस त्या भारतीय जनता पार्टीमध्ये स्वतःहून जातात का हे पाहणं महत्त्वाचं आहे. सुशीलकुमार शिंदे यांची इच्छा असल्याचंही बोललं जातं आहे. त्यांनी प्रणिती शिंदे यांना मागच्याच निवडणुकीमध्ये लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीमध्ये जावं अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली होती. मात्र प्रणिती शिंदे यांनी त्यांना नकार दिला असं बोललं गेलं आहे. आता येणाऱ्या काळामध्ये सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे ह्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार असणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे नेमकं भारतीय जनता पार्टीसोबत आपल्या कन्येसोबत जातात की ते काँग्रेसमध्ये राहतात हे पाहणं महत्त्वाचं आहे, किंवा मग काँग्रेसमध्ये राहून प्रणिती शिंदे यांना भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊ द्यायचं आणि आपण काँग्रेसमध्येच राहायचं, असं नेमकं काय त्यांचं ठरलेलं आहे हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल. मात्र या चर्चेला कधी नेमका पूर्णविराम लागणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, या सगळ्या गोष्टी शक्य आहेत का? प्रणिती शिंदे काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊ शकतात का? भारतीय जनता पार्टी त्यांना सोबत घेऊन लोकसभेची उमेदवारी सोलापूरची देतील का? या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा.